हां, माझं नाव सतीश. मी पुण्यामध्ये असतो. सतीश रामचंद्र दांडेकर. मी पुण्यामध्ये असतो. माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग या फॅकल्टीमधलं डिप्लोमा झालेला आहे आणि मी आता रिटायर झालेलो आहे. आणि मी नर्मदा परिक्रमेबद्दल साधारण 1920 सालपासून मी वाचत होतो. एक रविवार सकाळच्या अंकामध्ये एक लेख आलेला होता. त्या लेखामध्ये नर्मदा परिक्रमेबद्दल त्यांनी छान माहिती लिहिली होती लेखकानं. त्यांना काय काय अनुभव आले त्यावेळेपासून साधारण मला वाटत होतं की आपण पण नर्मदा परिक्रमा करावी. पण ह्याची खरी सुरुवात गेले 6 महिन्यापासून झाली. नर्मदा परिक्रमेचे व्हिडिओ पाहणे, त्याच्यानंतर नर्मदा मैयाचं सहस्त्रनाम ऐकणे, तिचे जे बीज मंत्र आहेत, नर्मदा मैयाची आरती कशी असते, त्याचे काय काय नियम आहेत, हे सगळं मी साधारणपणे बघून ठेवलं होतं. परिक्रमेमध्ये जी लोकं गेलेली आहेत त्यांना काय अनुभव आले ही सगळी माहिती घेतली. त्याच्यानंतर माझं 2 नोव्हेंबरला मी परिक्रमा उचलली. तर पूर्वी गणपतीनंतर 3-4 दिवसांना मुलानं माझं तिकीट बुकिंग केलं. पुणे ते दानापूर ह्या गाडीनं माझं बुकिंग झालं. त्या गाडीचं पहिलं रिझर्वेशन माझं आहे. 1A सीट नंबर 1 असं मी रिझर्वेशन केल्यानंतर माझ्या कामाला गती आली. त्यानंतर मग मी एक प्रॉपर वही घातली त्याच्यासाठी. मला काय काय तयारी करायची आहे. व्हिडिओ बघितल्यामुळं आधी माझं बऱ्याचपैकी मला माहिती झालेली होती. कुठल्या वस्तू न्यायच्या, कमंडल घ्यायचा, दंडा घ्यायचा. दंडा हा आपल्याला इथं ओंकारेश्वरला मिळतो. कमंडल मी पुण्यातून एका ह्याच्या दुकानात घेतला, भांड्याच्या दुकानात मी कमंडल घेतला. त्याच्यानंतर ती सॅक जी असते ती घेतली. मला कुठल्या वस्तू लागणार आहेत ते मी लिस्टिंग केलं सगळं. त्याप्रमाणे पूर्णपणे असं भरपूर मला 1 महिना मी ह्या गोष्टी तयारी करत होतो. कमंडलू कशासाठी, म्हणजे कमंडलू हे जे असतं का नाही, ह्याच्यामध्ये आपलं पाणी असतं. कमंडलूचा अर्थ काय आहे? कमंडलू आपल्या डाव्या हातात असतं. कमंडलू म्हणजे आपली आई. आपण आईच्या पोटात नाही त्यांना असं मुठी बंद करून येतो. यात पाणी असतं, जीवन असतं. आणि दंडा म्हणजे आपले वडील, जे दंडा घेऊन आपल्याला शिस्त लावतात. अशी ती दोन्ही प्रतीक आहेत. आणि आपल्या पाठीची सॅक जी असते ती आपलं प्रारब्ध पूर्वसंचित हे त्या बॅगेमध्ये असतं. त्यामुळे मला असा प्रॉब्लेम इथं आला की मी बॅगच चुकीची आणली असं मला कळलं. रमेश डाईंगमधून मी अगदी भारीतली बॅग आणायचं ठरवलं, पण ती बॅग नेमकी छोटी निघाली. म्हणून मला एक गृहस्थांनी ह्या गोष्टी सांगितल्या की ह्या बॅगेवरतीच आपण हे करायचं. म्हणजे बडवानीला जायचं, पुन्हा बॅग दुसरी घ्यायची, असं मी काही प्रकार केले नाहीत. बडवानीमध्ये आम्ही सकाळी गेलो होतो. परक गाव आहे, आपण कुठे बॅगेचं दुकान वगैरे शोधायला नको जायला. आपण परिक्रमेमध्ये आहोत, नर्मदा माईचं नाम घेऊया. आणि ह्या बॅगेवरती मी हे करतो सगळं परिक्रमा. 900 रुपयाला घेतलं चप्पल माझं 2 महिन्यात तुटलं. मी अनवाणी चालायला लागलो. परिक्रमावासियांनी मला चप्पल आणून दिलं. कारण काय माहिती आहे का, हा बराचसा रिमोट एरिया आहे MP आणि गुजरातमध्ये. त्यामुळे कुठं अशी चप्पलची दुकानं पुण्या मुंबईसाठी जागोजागी आहेत असं काही नाही आहे. इथं खूप असा रिमोट एरिया आहे. आणि त्यामुळे म्हणलं तर चालूया म्हणलं. तर मग यानं मला 1 किलोमीटरसुद्धा चालून दिलं नाही. एका परिक्रमावासियानं स्वतःची चप्पल दिली. तो म्हणला क्या हुआ बाबाजी, चप्पल कहाँ है? चप्पल टूट गया कल. उसने बोला कब? कल शाम को. उसने बोला ये मेरे पे है. आप क्या करोगे? मैं आगे ले लूँगा. ऐसा बोलतो चला गया. म्हणजे इथं कसं होतं माहिती का, तुम्ही मागायच्यात तुम्हाला ती गोष्ट मिळाली पाहिजे. फक्त तुमची पण तितकी तयारी पाहिजे. आध्यात्मिक अनुभूती करता प्रत्येकानं ही परिक्रमा केलीच पाहिजे. हिंदू परिक्रमेला निघताना विश्वासाने निघालं पाहिजे. विश्वासाने निघाला पाहिजे. तुमचा 100% भरोसा पाहिजे, जो आपला कोणावरतीच नसतो. 100% भरोसा पाहिजे. मला नर्मदा मैया सगळं देणार, खायला देणार, प्यायला देणार, माझे रोग बरे होणार, मला काही घरची काळजी राहणार नाही. अशा पद्धतीनं आपल्या 100% भरोशानंच निघायचं. फक्त सगळ्यात विश्वास, नाम, लक्ष्मण रेषा, शांतता आणि समाधान हे आपल्या मनात पाहिजे. ही परिक्रमा कोणीही करू शकतो. कुणीही करू शकतो. लहान मुलांच्यापासून. आता 2 वर्षाचा मुलगा तिथं आमच्या तिथं आहे परिक्रमा आहे. ते आईवडील आहेत अर्थात, पण तो मुलगा काही रडत नाही आहे, ओरडत नाही आहे. सकाळी शांत उठून त्याचं नाश्ता वगैरे खाणं चालू होतं, दूध चहा वगैरे जे काय. पायीच करतायत. हां, त्याला त्याची आई उचलून घेते, मध्येच सोडती. आम्ही त्यांना विचारलं तुम्ही व्हेकल आला का, तर ते नाही म्हणले आम्ही व्हेकलचे आम नाही आहे. अच्छा, असं ती म्हणली. बरं, ही परिक्रमा कुठून सुरू होते, कुठे ही संपते? परिक्रमा ओंकारेश्वरहून किंवा अमरकंटकमधून सुरू होते. म्हणजे परिक्रमा सुरू होण्यापेक्षा परिक्रमा उचलणे म्हणतात त्याला. परिक्रमा हा वाक्प्रचार आहे त्याच्यामध्ये. परिक्रमा तुम्ही कुठून उचलली, ओंकारेश्वरवरून घेतली का अमरकंटकवरून घेतली, तर सहसा लोक ओंकारेश्वरनं परिक्रमा घेतात. कारण ओंकारेश्वरवरून परिक्रमा उचलायची आणि परत दक्षिण तट, उत्तर तट असं पार करून परत ओंकारेश्वरला जायचं. म्हणजे ओंकारेश्वरला पहिल्यांदा जेव्हा जिथून कुठून आपण येणार ते ट्रेनने वगैरे आलं तरी चालतं. हो. तुम्ही दानापूर मला पण होती. ओंकारेश्वरला येण्यापूर्वी मला वाटायचं की आपण पुण्यातनं का परिक्रमा नाही चालू करायची, आपण पुण्यातनंच म्हणलं चालत जाऊ म्हणलं.
खांडवा नावाचं स्टेशन आहे ओंकारेश्वरच्या तिथं. तर माझ्या डोक्यात असं की पुण्यातनं आपण चालू करायची, पण मला परत असं कळलं की परिक्रमा उचलायची असते. आपण पुण्यातनं घरातनं परिक्रमा उचलायची नाही ना. तो संकल्पवर जो केला जातो ओंकारेश्वरला त्या गुरुजींच्या हस्ते संकल्प करायचा असतो. त्याच्याकरता आपल्याला ते हा दोरा बांधतात, आपल्या इथं दंड्याला दोरा बांधतात, 2 ठिकाणी दोरा बांधतात. नर्मदा मैयाचा आपण फोटो घ्यायचा असतो, त्याला लागणारी चुनरी घ्यायची असते महिलाला, एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं असतं बैठकीला, ह्याच्या तुपाच्या वाती घ्यायच्या असतात, दिवा ठेवण्याकरता निरांजन घ्यायचं असतं. अशी सगळी तयारी करून मी घरातून निघालो त्या पद्धतीने. तुम्ही दानापूर गाडीने पुणे दानापूर गाडीनं रात्री 10ला पुण्यातून ती गाडी सुटते आणि सकाळी 7:30 वाजता खांडव्याला येते. खांडव्यावरून ओंकारेश्वरला यायला साधारण 2.5-3 तास लागतो. मग ते बाय रोड म्हणजे हां, वाहनाने तिथं आल्यासारखं त्यांच्या रिक्षा किंवा- एमपी गव्हर्नमेंटच्या मला तिथं मी म्हणलो एस टी मंडळासारखं आपल्या इथं बस नाहीत का म्हणलं महाराष्ट्रासारख्या. तर ते नाही म्हणले 6 वर्षापूर्वी संप झाला आहे आणि सगळे प्रायव्हेट जे आहेत बसवाले त्यांच्या सर्व्हिसेस आहेत. ते त्याप्रमाणे 3 तासात ओंकारेश्वरला मी आलो. ओंकारेश्वरच्या तिथं अलीकडं त्यानं बस थांबवली. म्हणजे योगा कसे असतात बघा. मला आमच्या रिलेटिव्हनी विचारलं की तुमचे पुण्यातले कोण आहेत का तुमच्या ग्रुपमध्ये. म्हटलं कुणीही नाही आहे, माझं मी एकटा आहे. तर ओंकारेश्वर खांडव्याला बसमध्ये बसल्याच एक ताई होत्या खडक वाचल्याच्या. त्या म्हणल्या आपण सगळेजण जाऊया. ते नेमके खडक वाचल्याची होती सगळेजण तिघंचौघं. म्हटलं जाऊया, म्हणलं आपण सगळे एकत्र जाऊया. आणि मग ओंकारेश्वरला त्यानं आम्हाला अलीकडं सोडलं बसवाल्यानं आणि तिथून पुन्हा आम्हाला 6 सीटरनं वडापनं जिथं खुद्द ओंकारेश्वर आहे तिथं यावं लागलं. त्याप्रमाणे आम्ही तिथनं वडापनं त्या लोकांनी एवढं सहकार्य केलं. ते म्हटले आणा म्हणले तुमची बॅग. त्यावेळी वडाप गच्च भरलेली होती आणि ते म्हटले बसा म्हणले इथंच, आता कुठं दुसऱ्या वडापची वाट बघताय, बसा म्हणले आमच्यावर. त्यांनी माझी बॅग वगैरे उचलून मदत केली. त्याप्रमाणे आम्ही आलो. मानधांता पर्वताची मी दुसऱ्या दिवशी परिक्रमा पूर्ण केली. मानधांता पर्वताची परिक्रमा करणं खूप महत्त्वाचं आहे. परिक्रमेच्या आधी करा, नंतर करा, दोन्ही वेळेला केलं तर अतिउत्तम. अत्यंत सुंदर आहे मानधांता पर्वताची परिक्रमा. मग आम्ही शनिवारी मानधांता पर्वताची परिक्रमा केली आदल्या दिवशी. मग रविवार त्या दिवशी आम्ही गुरुजींच्याकडे गेलो, अनिलदास महाराजांच्याकडे. त्यांना सांगितलं असं आम्हाला परिक्रमेला जायचं आहे. हां, येताना तुमचं KYC संपूर्ण पाहिजे, फोटो हवेत, आधार, पॅन ह्याच्या ओरिजिनल पाहिजे. हे कुठे विचारतात सगळं? ते सगळं अनिलदास महाराज म्हणून आहेत, ते त्यांना ते द्यावं लागतं. त्यांनी सर्टिफिकेट दिले अनिलदास महाराजांनी की असे परिक्रमा करतायत. मग ते पुन्हा आम्ही हे करून घेतलं, लॅमिनेट वगैरे. म्हणजे तुम्हाला पुढे कुठे अडवत नाही? हां, अडवत नाही. जर कोणी आपल्याला विचारलं तर आपण स्वतःकडे ठेवू. हो, आपल्याकडे ठेवायचं असतं. येताना एक 200-100 रुपयाची वही आणायची असते. प्रत्येक आश्रमामध्ये आपल्याला शिक्का देतात. ते त्यांच्या रजिस्टरमध्ये आपण आपलं नाव, मोबाईल नंबर लिहायचा असतो. एक अधिकृतरित्या आपण परिक्रमावासी आहोत असं होतं. आता अजून इथून पुढे तुम्ही कुठे जाणार? आता तुम्ही आता इथून बद्रिकाश्रमात पुढं- आहात. नाही, आता मी ह्याच्यामध्ये मोबाईलमध्ये मी बघणार आहे. एकच मिनटं मी तुम्हाला दाखवतो पुढचा मार्ग. त्याला लागणारी ॲप वगैरे सुद्धा मी घेतले. अच्छा, याच्यासाठी ॲप पण आहे ऐक नर्मदा परिक्रमेसाठी? कोणतं ॲप आहे? सांगतो मी, एकच मिनिट. ही तुमची पहिलीच आहे ना परिक्रमा? हो. पण वाटेत मला लोक मिळतात आणि पहिली आहे म्हणण्यापेक्षा आपल्याला वाटेत खूप लोक भेटतात मदत करणारी. असं काही नाही आहे. कारण ते नर्मदा मैयाची जबाबदारी आहे की ह्यांच्याकडनं आपण परिक्रमा पूर्ण करून घ्यायची. त्यामुळे त्या पद्धतीनं आपल्याला सहकार्य मिळतं. जितकी आपली इच्छाशक्ती प्रबळ आहे ना तेवढी आपल्याला हेल्प मिळते वाटेमध्ये. मी त्या ॲपचं नाव पण सांगतो. ह्या तर गोष्टी आपल्याला सगळ्यांना माहिती पाहिजे. आता इथे तुम्ही कधी आलात? मी इथं परवा दिवशी आलो. नाही, काल मी सकाळी आलो. काल आलो आणि काल मी थकलो होतो जरा. मध्ये एक आम्हाला आश्रमात घोड्यावरती झोपावं लागलं, त्यामुळे झोप नीट झाली नाही. त्यामुळे मी इथं रेस्ट घ्यायला सोडलं, किनारा वगैरे बघितला. आज सकाळी पूजा करायची ठरवलं मी. त्यामुळे आज मी सगळेजण तुम्ही एकत्रितच? नाही, मी एकटाच आहे. बाकीचे लोक येत आहेत. म्हणजे कोणासाठी थांबायचं? आपल्याला जिथे जास्त थांबावं असं वाटलं, थकलात, तर तुम्ही तिथे जास्त थांबता. मग आता मग परिक्रमेवाले अजून आहेत दुसरी लोक? आहेत, भरपूर आहेत लोक, येत आहेत, जात आहेत. पहिल्यापासून आहेत का तुमच्या सोबत की मध्येच मिळालेले आहेत ते? मध्ये भेटलेत ते. इथं तुम्ही सोबतीची वगैरे अशी अपेक्षाच करू नका, आपोआप सगळं होत जातं. मा नर्मदा परिक्रमा पथ मार्गदर्शिका असा तो हे आहे. अच्छा, मा नर्मदा पथ मार्गदर्शिका ॲप आहे? ॲप नाही आहे, त्यानं मला एक फाईलच पाठवली आहे. ॲप पण आहे, ॲपचं पण मी नाव सांगतो. पण त्या ॲपमध्ये फारसा उपयोगी नाही येते मला वाटलं. मला पुण्यामध्ये एकाने दिलं, नर्मदा परिक्रमा नावाचं ॲपच आहे. अच्छा, गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. पण ते इतकं युजफुल मला वाटलं नाही. त्यामुळे हे एकदम बेस्ट आहे. मा नर्मदा परिक्रमा पथ मार्गदर्शिका. हे मी तुम्हाला नंतर पाठवून देतो. बरं, तुम्ही मला पाठवा. हां,
मी त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हो, हो, देते, हो, त्या चालेल. फाईलची लिंक देते. हे मी पाठवतो तुम्हाला, पुन्हा तुम्ही ते ऍड करत घ्या. तुझा नंबर हो. तर अशा पद्धतीनं आपण परिक्रमा आणि अत्यंत छान अनुभूती येते. माणसाला नेहमी काय काळजी लागते माहिती का? सोबतीला कोण आहे, जसा तुम्ही विचारलं मला प्रश्न, ते तुमच्या ओळखीचे आहेत का, मग ते आता पुढे गेलेत का? मी काहीही करत नाही. मी नेमका इथनं बरोबर जायला निघतो, त्या ॲपवरनं मी एक आजच्या दिवसाचा स्क्रीनशॉट काढून देतो. आज मी इथं आहे ना, आज मी बद्रिकाश्रमात आहे, तसं आणि पुढल्या 10 ठिकाणांचा मी स्क्रीनशॉट काढतो. की मला इथं कोणालाही विचारायचं परिक्रमा मार्ग कोणता आहे, मग ते सांगतात. पुढं आपण सगळं त्या पद्धतीनं जायचं. कुठलीही इथं तुम्हाला केसाइतकी सुद्धा अडचण येत नाही. तुमच्या ओळखीचे लोक असणं गरजेचं नाही, तुमचा ग्रुप असणं गरजेचं नाही, जी लोक आहेत त्यांच्या पाठीमागं तुम्ही लागणं गरजेचं नाही. तुम्ही तुमच्या ह्यानं परिक्रमा करायची. 1 निरंजन, 2 सुखी, 3 में खिटपीट, 4 दुखी असं आहे. बरं, ते आळंदीचे वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू हां, दांडेकर मामा म्हणून हो होते. हो, ते आमच्या भाऊबंदच आमचे सोनोपंत उर्फ मामासाहेब दांडेकर. मामासाहेब दांडेकर अनिलदास महाराजांनी त्यांचा रेफरन्स विचारला तुमच्या मला. कुळातलेच आहेत ते. हो हो हो, आमचे त्या भाऊबंदच, आमचे मोठा भाऊबंदच. माणूस होता. बरं, इथे येऊन कसं वाटतंय तुम्हाला? अत्यंत बद्रिकाश्रम सुंदर, खूप 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 म्हणजे शब्दात सांगता येत नाही, इतकं छान वाटतंय. आणि हा अनुभव आपण आत्तापर्यंत का नाही केली असं आपल्याला थोडंसं मनाला खटकतंय. नेहमीचे आपले जे धावपळ जे आहे की नाही, आणि आपण जे करतो की नाही व्यवहारात जे करतो, उठलं की पळत सुटायचं, तिथलं आजूबाजूचे काय ठिकाणं बघायची नाहीत, प्राचीन ठिकाणं वगैरे काही बघायची नाहीत, असं नाही करायचं. तर त्या ठिकाणाचं तुम्ही महात्म्य समजून घ्या. आता एका ठिकाणी पंचमुखी हनुमान होता, तर तिथल्या पंडितजीने आम्हाला सांगितलं भीमाचं गर्वहरण इथं झालेलं आहे. भीमाला ज्यावेळी शक्तीचा गर्व झाला त्यावेळी मारुतराया एका म्हाताऱ्या वानराचं रूप घेऊन त्या वाटेत बसले होते, माझी शेपूट आजूबाजूला काढ वगैरे, ही कथा सगळ्यांना माहिती आहे. तर ते ठिकाण होतं. गुप्तेश्वर महादेवचं काय महात्म्य आहे, नर्मदेश्वरचं काय महात्म्य आहे. इथं भरपूर शिवलिंग आहेत. इथं प्रत्येकानं शिवाची तपश्चर्या केलेली आहे. सूर्य, चंद्र, कुबेर, वरुण, अप्सरा सर्वांनी ह्याची भगवान शिवाची तपश्चर्या आराधना केलेली आहे. गणपती महाराज खूप छान आहे आणि शब्दात सांगता येत नाही, इतकं छान वाटतं. आणि आपल्या डोक्यात जे पूर्वीचं पास्टमध्ये जे आपले ते संस्कार असतात, शाळेतल्या वेळेपासून पळा 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 स्पर्धेमध्ये भाग घ्या, सर्व शिवलिंग आहेत. भरपूर शिवलिंग आहेत. म्हणजे परवा दिवशी जर अक्षरशः मी 19 शिवलिंग तिथलं बघितलं, सत्य अनुसूया मंदिराच्या तिथं जायचं, दर्शन घ्यायचं, त्यांना महात्म्य विचारायचं. ठीक आहे, माहिती असलेलं ते सांगतात. पण सगळीकडं अक्षरशः इतका तुमचा आदर सत्कार केला जातो. महाराज जी बैठी है, महाराज जी पाणी पिजिए, महाराज जी चाय दूध क्या, महाराज जी बाल प्रसाद क्या, महाराज आपने भोजन प्रसाद ले ली क्या. सगळीकडे आपल्याला माणसं म्हणतं. फक्त आणि फक्त आपण नर्मदा मैयाचं जल घेतलेलं असतं आणि नर्मदेची आपण परिक्रमा चालू केलेली असते. प्रत्येकानं करावी. तुमच्या सगळ्या अडचणी तुम्ही बाजूला ठेवा, घरामध्ये डिस्कस करा आणि ताबडतोब निघणं गरजेचं आहे. आणि फक्त कार्तिकी एकादशी नंतरच ही परिक्रमा करायची असते. मला वाटलं आता जुलै महिना लागलाय, जून महिना लागलाय, मला सुट्टी मिळाली मी जातो, असं नाही. त्याला काहीतरी नियम आहे. हां, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सूर्य उगवल्यानंतर परिक्रमा चालू करायची. रस्ता तुम्हाला दिसायला लागला पाहिजे. बरेचसे लोक पहाटे 5 वाजता निघतात, जे भयंकर चुकीचं आहे. अजिबात अंधारचं जायचं नाही. झुंजूमुंजू झालं, तुम्हाला वाटेतला प्रकाश दिसायला लागला, अजून सूर्य उगवायला थोडासा अवकाश आहे, तर निघालं तरी झालं. सूर्यास्ताला तुमची परिक्रमा बंद व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्ही 3-3:30लाच ठरवायचं की आपल्याला 5 वाजता थांबायचे. त्या दृष्टीनं आपल्याला कुठं उतरता येते ते आपल्या ॲपमध्ये किंवा चौकशी जे काय असेल ते करून 5 वाजता आपल्याला इथे थांबायचं, हे लक्षात ठेवायचं. सकाळी आरती करायची असते, आंघोळ आपलं स्नान वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी नर्मदा मैयाची पूजा आरती करायची. खूप 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 म्हणजे शब्दात मांडता येत नाही, इतकं छान आहे. आता हे परिक्रमासाठी आलेले आहेत का हे लोक? हां हां, हे परिक्रमावासीच आहेत सगळेजण. ब्राह्मणगावचा घाट छान आहे, गोराश्रमचा घाट छान आहे, इथला घाट छान आहे. जिथं असा छान घाट असतो तिथे मी सकाळी पूजा अर्चा करतो आणि मग निघतो. मला 9 वाजले तरी चालतं. नर्मदा परिक्रमा ही जी परिक्रमा आहे ती किती महिन्यात पूर्ण करावी असं काही आहे का? असं काहीही नाही आहे. नर्मदा परिक्रमा कार्तिकी एकादशी नंतरच सुरू करायची. तुम्ही 6 महिन्यामध्ये पूर्ण करा. काही जण 108 दिवसामध्ये करतात. त्यामुळे ह्याला काहीही बंधन नाही आहे. फक्त तुमची परिक्रमा आषाढी एकादशी जी आहे त्याच्यात व्हावी. त्यापूर्वी जरी नाही झाली तरी तुम्ही चातुर्मास एखाद्या ठिकाणी करू शकता. चातुर्मासमध्ये 4 महिने तुम्हाला परिक्रमा करता येत नाही. मग परत तुम्ही कार्तिक एकादशी जे थांबलात तिथून तुम्ही सुरू करा.
प्रत्येक हिंदू सनातनी व्यक्तीने ही परिक्रमा केलीच पाहिजे असं खूप 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 माझी आग्रहाची विनंती आहे. इथं जे तुम्हाला अनुभव येतात ते शब्दात वर्णन करता येत नाहीत. नर्मदे मात की जय. हर